म्हणजे उद्धव ठाकरेंनी टिकवलं नाही। उद्धव ठाकरे पंतप्रधान होते का? बरं ठीक आहे, ते झालं, मातीत जाऊ देत हे पाठीमागचं। आता तर सत्ता तुमचीच आहे ना, राज्य सरकारला आरक्षण देता येतं। विरोधात असताना म्हणतात आम्हाला सत्ता द्या, आम्ही पहिल्याच बैठकीत मराठा व धनगर समाजाला आरक्षण देऊ। का बरं मराठा धनगर समाजाला आता आरक्षण देत नाही? फरक एवढाच आहे, मराठ्यांना 40 दिवस दिले होते, धनगरांना 50 दिवस दिले होते। मराठ्यांना आरक्षण नाही आणि धनगरांना नाही, म्हणजे तुम्ही फक्त आमच्या मताचा वापर करताय। आता सरकार तुमचं आहे, केंद्रात सरकार तुमचं आहे, राज्यात निर्णय घेता येत नसेल तर केंद्रात कायदा करा। केंद्रात उद्धव ठाकरे आडवे येतात का? नुसतं राजकारण मराठा समाजासोबत ते करतायत। 58 मूक मोर्चे ठोक मोर्चे झाले तरी माझ्या समाजाला न्याय मिळाला नाही, आरक्षण मिळालं नाही। लाखोच्या संख्येनं समाज एकवटला तरी पदरात आरक्षण मिळालं नाही। आता मात्र मराठ्यांची लेकरं दुःखी झाली, उदास झाली, उद्विग्न झाली आणि याच दुःखातून मराठ्यांच्या लेकरांनी ठरवलं 90% मार्क पडून जर आम्हाला नोकरी लागत नसेल आणि 55% मार्क पडून जर दुसऱ्या समाजाचा माझा मित्र जर नोकरीला लागत असेल तर या देशात मार्क लिस्टला काही महत्व आहे की नाही?